जय हिंद मित्रांनो. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जी मिलिटरी पॉवर आहे त्याच्या कंपॅरेटिव्ह संदर्भातली व्हिडिओ या ठिकाणी आहे. या व्हिडिओमध्ये आपण भारताची जी आर्मी असेल, पाकिस्तानची आर्मी, त्याचबरोबर भारताची एअरफोर्स असेल, पाकिस्तानची एअरफोर्स आणि पाकिस्तानची नेव्ही आणि भारताची नेव्ही, तर यांच्या संदर्भात आपण कंपॅरिझन करणार आहोत की पूर्णपणे कुठल्या प्रकारचे स्ट्रेंथ असेल, व्हेकल स्ट्रेंथ, आर्टिलरी स्ट्रेंथ असेल, त्याचबरोबर एअरक्राफ्ट असतील, मिसाईल डिस्ट्रॉयर असतील, त्या बऱ्याच गोष्टींच्या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता या साईटला जे देण्यात आलेले तर आपल्या प्रिय भारताच्या बाबतीमध्ये आहे आणि इकडे पाकिस्तानच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. जर ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू बघितला तर जगामध्ये मिलिटरी रँकिंगमध्ये जर बघितलं तर भारत हा 4 नंबरला येत आहे बघा. आता सगळ्यांना माहिती आहे 1 नंबरला कुठला देश असणार आहे, तर अमेरिका हा 1 नंबरला असेल, 2 नंबरला असेल तो चायना आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला जो आहे तो रशिया आहे आणि 4 नंबरला आपला प्रिय असा भारत येत आहे. आणि पाकिस्तानची जर आपण ओव्हरव्ह्यू जर मिलिटरी पॉवर बघितली तर जगामध्ये 12व्या नंबरला येत आहे. ओके, आता पॉवर इंडेक्स स्कोर जो आहे ना, हा यांचा मेन्शन करण्यात आलेला आहे. पाकिस्तानचा जो आहे तो 0.25 आहे, भारताचा जो आहे तो 0.11 येत आहे बघा. आता डिफेन्सचं जर बजेट बघितलं ना, तर भारताच्या बजेटच्या 10% बजेट जे आहे ना पाकिस्तानचं बजेट आहे. 10% मी म्हणाल की भारत $75 बिलियन एवढी जी डिफेन्स बजेट जे आहे, म्हणजे डिफेन्सवरती एवढा भारताच्या माध्यमातून केला जात आहे आणि पाकिस्तानच्या माध्यमातून 7.6 बिलियन डॉलरचा आहे. म्हणजे जवळपास जर कंपॅरिझन केलं तर 10% भारताच्या बजेटच्या 10% खर्च जो आहे ना, हा पाकिस्तान त्यांच्या डिफेन्सवरती करत आहे बघा. आता पर्टिक्युलरली मिलिटरीमधील आर्मीची पॉवर जर आपण बघितली तर आर्मीमध्ये भारतामधील जर ॲक्टिव्ह पर्सनल बघितले आपल्या इंडियामधील तर एकूण 14,55,550 एवढं सैन्य आहे भारताकडे आत्ता आर्मीच्या संदर्भातलं, ॲक्टिव्ह म्हणेल मी. आणि पाकिस्तानचं बघितलं तर 6,54,000 एवढं सैन्य आहे. भारताच्या कंपॅरेटिव्हली काय आहे तर हे 50%पेक्षा जवळपास 45% ओनली काय आहे तर हे सैन्य आहे ॲक्टिव्हमध्ये. आता भारताचं जर रिझर्व पर्सनल फोर्स बघितली तर 11,55,000 एवढी रिझर्व पर्सनल फोर्स आहे. पाकिस्तानची किती आहे तर 5,50,000 आहे. पुन्हा एकदा ही भारताच्या कंपॅरेटिव्हली 50% पाकिस्तानचं रिझर्व पर्सनल फोर्स येत आहे बघा. पॅरामिलिटरी बघितली इंडियाची तर पॅरामिलिटरी खूप जबरदस्त आहे इंडियाची, 25,27,000 एवढी पॅरामिलिटरी आहे. आणि पाकिस्तानची बघितली तर 5 लाख आहे. म्हणजेच भारताच्या कंपॅरेटिव्हली बघितलं या ठिकाणी फक्त 20% एवढी काय आहे तर पाकिस्तानची पॅरामिलिटरी पर्सनल्स पाहायला भेटतात. आता टँकची स्ट्रेंथ बघितली इंडियामधील तर इंडियाची टँकची स्ट्रेंथ जी आहे ते 4,201 एवढे टँक आहेत. पाकिस्तानकडे 2,627 एवढे काय तर टँक आहेत. म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये 55 ते 60% रेंजमध्ये एवढे काय तर फक्त यांचे टँक आहेत बघा. नंतर आर्म व्हेकल्स बघितल्या तर भारताला कुठेही टच करू शकत नाही आहे. जवळपास 15%च ओनली काय तर पाकिस्तानकडे आहेत आर्म व्हेकल्समध्ये. 1,48,594 एवढे आर्म व्हेकल आहेत भारताकडे आणि पाकिस्तानकडे फक्त 17,516 आर्म व्हेकल्स आहेत बघा. ओके, त्यानंतर सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरीज जर बघितल्या भारताकडे 100 आहेत. या बाबतीमध्ये पाकिस्तानकडे किती आहेत तर 662 प्लस दिसत आहेत बघा. ओके, आता टोड आर्टिलरीज जर भारताकडे बघितल्या तर 3,975 आहेत. पाकिस्तानकडे किती आहेत तर 2,629 एवढ्या काय तर टोड आर्टिलरीज आहेत बघा. आता हे झालं आर्मीच्या बाबतीमध्ये. आता एअरफोर्सचं कंपॅरिझन केलं तर भारताकडे जे एअरफोर्सचे जे काही फायटर जेट्स आहेत 2,229 फायटर जेट्स आहेत बघा. टोटल जेट्स आहेत त्याच्यामधले 513 फायटर जेट्स आहेत. पाकिस्तानकडे जर एअरक्राफ्टमध्ये बघितलं तर 1,399 एवढे काय तर एअरक्राफ्ट आहेत. त्यातले फक्त 328 फायटर जेट्स आहेत बघा. एरियल टँकर्स बघितले भारताकडे तर 6 आहेत भारताकडे. पाकिस्तानकडे या ठिकाणी 4 दिसत आहेत बघा. हेलिकॉप्टर भारताकडे बघितले तर 899 हेलिकॉप्टर्स आहेत भारताकडे आणि 373 पाकिस्तानकडे आहेत बघा. आणि अटॅक करणारे हेलिकॉप्टर जर बघितले भारताकडे तर 80 आहेत, पाकिस्तानकडे 57 आहेत. ओके, आता या ठिकाणी जर आपण हे कंपॅरिझन एअरफोर्सच्या बाबतीमधलं बघितलं तर इंडियाकडे जे ज्या मी म्हणेल की एअरक्राफ्ट्स वगैरे आहेत ना, काही स्वतःच्या बनावटीच्या आहेत, म्हणजे इंडियामध्ये तयार झालेले आहेत, काही आपण रशियाकडून घेतलेले आहेत, काही फ्रान्सकडून घेतलेले आहेत. बट पाकिस्तानचे मोस्टली जवळपास 80 to 90% त्यांचे डिफेन्स प्रोडक्ट्स जे आहेत ना, म्हणजे डिफेन्सच्या ज्या काही हे आहेत इन्स्ट्रुमेंट जे आहेत ना, हे चायनाकडून घेण्यात आलेले आहेत. आता चायनाकडून आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चायनीज माल कशा प्रकारचा राहतो आपल्याला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर नेव्हीच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले कंपॅरिझन. ब्ल्यू वॉटर नेव्ही इंडियाची आहे. पाकिस्तानला म्हटलं जातं, पाकिस्तानमध्ये ग्रीन वॉटर नेव्ही असं म्हटलं जातं. आता भारतामध्ये कॅन ऑपरेट बियॉन्ड इट्स शोअर असं म्हणण्यात आलेलं आहे. कॅन ऑपरेट इन इट्स स्टेट्स
लिटोरल शोअर्स म्हणजे त्यांच्या जे काही राज्यांच्या शेजारचे जे बॉर्डर आहे त्याच्या याला ऑपरेट केलं जातं बघा. आता भारताची जी नेव्ही आहे ना, बंगालचा उपमहासागर असेल, अरबी समुद्र असेल आणि हिंदी महासागर असेल, या तिन्हीमध्ये मेरीटाईम आपल्याला पाहायला भेटतं. पण पाकिस्तानची फक्त अरेबियन सीमध्ये काय आहे तर ग्रीन वॉटर नेव्ही आहे बघा. आता फ्लीट स्ट्रेंथ बघितली तर भारताची जी आहे ती 293 आहे, पाकिस्तानची जी आहे ती 121 आहे. जवळपास 60%ने भारतापेक्षा काय तर कमी आहे, 40%ने कमी आहे, म्हणजे 60%च आहे भारताच्या. सबमरीन भारताच्या बघितल्या तर 18 सबमरीन्स आहेत, पाकिस्तानकडे 8 आहेत. आणि पेट्रोल व्हेकल्स भारताकडे बघितलं तर 135 आहेत, पाकिस्तानकडे 69 आहेत. या सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर इंडियामधील एक प्लस पॉईंट येतो आणि पाकिस्तानचा निगेटिव्ह आहे. बट याच्यामध्ये डिफेन्स बजेट भारताचं जास्त आहे आणि याच्यापेक्षा पण जास्त अजून बऱ्याच गोष्टी भारताकडे आहेत की ज्या एक्सप्लोर म्हणजे बाहेर काढलेल्या नाही आहेत, बट ते आपल्यापर्यंत माहिती आहेत. आणि काही गोष्टी जसं S-400च्या बाबतीमध्ये असेल, काही अशा प्रकारच्या मिसाईल्स वगैरे आहेत की ज्या डायरेक्टली त्या प्रदेशावरती अटॅक करून पूर्णपणे डिस्ट्रॉय करू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी भारताकडे अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारचं आपण भारत आणि पाकिस्तानमधील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स म्हणजे मिलिटरी कंपॅरिझन बघितलं. या मिलिटरी कंपॅरिझनमध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कळली असेल की भारत आणि पाकिस्तानच्या तुलनेमध्ये भारताकडे पाकिस्तानच्या पेक्षा काय तर दुप्पट अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी काय तर आहेत बघा. फक्त 50% पाकिस्तानकडे आहे. सैन्यापासून तुम्ही इन्स्ट्रुमेंटपर्यंत जरी घेतलं तरी ते आपल्याला इथं दिसत आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या काय तर या महत्त्वाच्या न्यूज आहेत. अशा प्रकारच्या नंबर ऑफ इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. MPSC UPSC करणाऱ्यांच्यासाठी NCLTचा बेस्ट कोर्स आहे, तुम्ही तो परचेस करू शकता. खाली त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. थँक्यू.